आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। विशेष म्हणजे त्यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर सरकार पेचात सापडलाय। सरकारकडे कुठलाही मार्ग नाही, पण आता सध्या आपण पाहतोय की आज गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये आंदोलन थांबवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांचा एक आरोप आहे की जे आंदोलक आहेत ते स्टेशनचा सहारा घेतात किंवा या ठिकाणी आझाद मैदानात तंबू टाकण्याचा जो हे होता ते टाकतायत किंवा रस्ते अडवतायत असा आरोप आहे। या ठिकाणी हे वकिलांची संघटना आहे ही खरी तर आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेत। काय सांगाल, गुणरत्न सदावर्ते आज कोर्टामध्ये गेले आहेत, काय सांगाल? आज आपण पाहतो की लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेने मनोज जरांगे दादा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आज जो हे उपोषण केलंय आणि हे जे आंदोलन केलेलं आहे ते अगदी सनदशीर मार्गानं कुठलेही तोडफोड न करता अत्यंत शांततेने केलेलं आहे। त्यामुळं कायद्याच्या चाकोरीत राहून हे आंदोलन आहे। त्यामुळे त्यांनी जे काय हायकोर्टात गेले ते त्याला एक असा उद्देश दिसतो की केवळ सरकार गुणवत्ता सदावर्तेच्या पाठीमागून हे आंदोलन कसं थांबवता येईल त्यामध्ये मोडतोड करून ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत त्याचा गैरफायदा घेऊन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न असं आमचं म्हणणं आहे। अगदी महत्वाची गोष्ट आहे। खरं तर आज सरकार पेचात आल्यानंतर जर उद्या या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या तब्येतीमुळे त्यांना काही झालं तर या ठिकाणी मोठं संकट निर्माण होऊ शकतं आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे आज खरं तर सरकार संकटात असताना त्यांना कुठेतरी गुणरत्न सदावर्ते हे एक काहीतरी सहारा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आपली कुठली संघटना आणि आपण कुठून आलात? मूळ वकील संघाचा सदस्य आहे मी, सोलापूर जिल्हा। परवा दिवशी देवेंद्र साहेब असे म्हणले की संविधानाच्या बाहेर जाऊन मी आरक्षण देऊ शकत नाही। तर संविधानाच्या बाहेर जाऊन जर आरक्षण मी देऊ शकत नाही तर इंदिरा सानी जजमेंट काय सांगतंय की 50% वरती आरक्षण देता येणार नाहीये काय, आणि 50% वरती जर आरक्षण देता येत नाहीये तर SC-BC 10% आरक्षण कशाच्या आधारे दिलंय मुख्यमंत्र्यांनी? आणि जर ते बेकायदेशीर असेल आणि जर टायमाला जर वेळेस आमच्या तोंडाला पिकलेल्या पानाची देठ जर आमच्या तोंडावरून पान जर तुम्ही फिरवणार असेल तर आम्हाला उपोषण करावं लागेल। आम्ही सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आणि जर आंदोलनाचंच म्हणत असाल तर आमचं म्हणणं असं आहे मुंबई फिरायला आलोय, आंदोलनाचा आमचा काही संबंधच नाही। पण गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं असं आहे की आज रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यावरती आंदोलक थांबले आहेत आणि आंदोलकांनी आज स्टेशन जाम केलं आहे, त्याचबरोबर रस्ते जाम केले आहेत, वाहतुकीचा अडथळा होतोय आणि कोर्टाने देखील हे विचारलं आहे की तुम्ही त्यांना परवानगी दिली कशी? मी आंदोलक नाहीयेच, मी मुंबई फिरायला इतर आंदोलक जे आहेत, ज्या इतर आंदोलकांनी सगळ्यांना विचारा तुम्ही आंदोलक आहे का तुम्ही, कोण आंदोलकच नाही, आम्ही मुंबई फिरायला आलोय। तर आज या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कुठेतरी होत आहे, पण हे आंदोलन थांबणार का हे देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी पडलं आहे।